मंत्रालयातल्या मंत्री झिरवळांच्या कार्यालयातल्या लाचखोरी प्रकरणी एसीबी कडून राजेंद्र ढेरंगेंच्या नाशिक रोड इथल्या घराची झाडाझडती घेण्यात आली। ढेरंगे हा मूळचा अन्न आणि नागरी पुरवठा विभागातला कर्मचारी। जप्त कागदपत्रांमुळे चौकशीला वेग येण्याची शक्यता आहे। आजच्या सुनावणी दरम्यान ही कागदपत्र सादर केली जाण्याची शक्यता आहे। तर राजेंद्र ढेरंगेच्या नाशिक रोड इथल्या घराची झाडाझडती घेण्यात आली। अनेक कागदपत्र ताब्यात घेण्यात आले आणि ही सगळी कागदपत्र आज न्यायालयात सादर केली जाणार आहेत। मंत्री झिरवळांच्या कार्यालयामधल्या एका कर्मचाऱ्यानं लाच घेतली होती। हे प्रकरण बरंच गाजलं होतं। झिरवळांवर सुद्धा टीका झाली होती। दरम्यान आता या प्रकरणातल्या आरोपी राजेंद्र ढेरंगे याच्या घराची झाडाझडती घेण्यात आली आणि अनेक कागदपत्र जप्त करण्यात आले। ही जप्त सगळी कागदपत्र न्यायालयात सादर केली जाणार आहेत। त्यामुळे आजची सुनावणी नेमकी कशा पद्धतीने पार पडते हे पाहणं महत्त्वाचं आहे। आणि या सगळ्या संदर्भात आपण अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांच्याकडून। किरण, राजेंद्र ढेरंगे याच्या घराची झाडाझडती घेण्यात आली, कागदपत्र हाती लागली तशी माहिती। नेमकी हे सगळी कसली कागदपत्र आहेत आणि सुनावणी कशा पद्धतीने होईल असं वाटतं? ही संपूर्ण जी कारवाई आहे ती अत्यंत गुप्त ठेवण्यात आलेली आहे। अद्याप या संदर्भात अधिकृत माहिती कळू शकलेली नाहीये। पण एका लायसन प्रकरणात खरं तर राजेंद्र ढेरंगे यांना एसीपी कडून अटक करण्यात आलेली होती आणि या सगळ्या प्रकरणानंतर नरहरी झिरवाळ यांच्यावरती सुद्धा टीका झाली। आणि या सगळ्या कारवाईनंतर राजेंद्र ढेरंगे यांचा जो नाशिक रोड मधलं एक घर आहे त्या घरामध्ये मुंबई एसीपीने झाडाझडती घेतलेली आहे अशा पद्धतीचं प्राथमिक माहिती मिळत आहे। आणि या झाडाझडतीमध्ये काही महत्वाचे कागदपत्र सुद्धा एसीपीच्या हातात हे लागलेलं आहेत अशा पद्धतीचं माहिती मिळते। आणि या सगळ्या प्रकरणामध्ये या सगळ्या कारवाई संदर्भात आज मुंबईमध्ये सुनावणी सुद्धा जे पार पडणार आहे। त्यामुळे आजच्या सुनावणीमध्ये नेमकं काय होतं हे बघणं महत्वाचं असणार आहे। किरण, खरं तर ढेरंगेला अटक केली, त्यानंतर चौकशी सुद्धा सध्या सुरू आहे। चौकशीतून नेमकं काय समोर आले, काय माहिती मिळते? कल्याणी, अत्यंत सगळी ही जी आहे ती महत्वाची कारवाई होती। कारण एका मंत्र्यांच्या दालनामध्ये अशा पद्धतीचं लाच घेण्यात आलेलं होतं। थेट एसीबीने मंत्रालयामध्ये जाऊन ही कारवाई केली आणि ढेरंगेला अटक केली। आणि या सगळ्या अटकेनंतर आतापर्यंत म्हणजे 2 दिवसांपासून या सगळ्या प्रकरणामध्ये तपास हे मुंबईमध्ये सुरू आहे। पण नाशिक रोडमध्ये जे घर हे ढेरंगेचं होतं इथे सुद्धा कारवाई करत झाडाझडती घेण्यात आलेली आहे अशा पद्धतीची माहिती मिळते। काही तपासात आणखीन काही नावं हे समोर आलेलं आहे ज्यांच्या सांगण्यावरनं ढेरंगेने लाच घेतलेली होती। अजून 1-2 जण आहेत अशा पद्धतीचं एक माहिती कळते। त्यामुळे आजच्या सुनावणीकडे लक्ष आहे। आजच्या सुनावणीमध्ये अजून काही नावं बाहेर येतात का हे बघणं महत्वाचं असेल। किरण, खरं तर ढेरंगेला अटक केली होती, त्याचा आधीचा इतिहास सुद्धा असंच राहिले का? ढेरंगेवर याच्या आधी सुद्धा लाचखोरीचे काही आरोप झाले आहेत का? कल्याणी, त्या संदर्भात अद्याप कुठल्याही पद्धतीचं अधिकृत माहिती जी आहे ते एसीपी कडून कळालेली नाहीये। 2 दिवसांपासून या सगळ्या प्रकरणाची मुंबईमध्ये चौकशी होत आहे। फक्त ढेरंगेचं जो एक नाशिक मधलं घर आहे त्या घराची झाडाझडती एसीपीने घेतलेली आहे अशा पद्धतीचं माहिती मिळते। आणि या सगळ्या लाच प्रकरणामध्ये ढेरंगेने अजून 1-2 जणांचे नाव घेतलेले आहेत। इतक्याच जी प्राथमिक माहिती आहे ती आतापर्यंत समोर आलेली आहे। या सगळ्या प्रकरणानंतर विरोधकांनी सुद्धा नरहरी झिरवाळ यांच्यावरती टीका ही केलेली आहे। त्यामुळे आजच्या सुनावणीकडे विशेष लक्ष आहे। त्यामुळे आजच्या सुनावणीमध्ये काय काय होतं हे बघणं महत्वाचं असेल। नक्कीच किरण, त्यामुळे आजच्या सुनावणीत काय होतं, ही जप्त केलेली सगळी कागदपत्रे न्यायालयात सादर केली जातात का आणि पुढे काय होतं हे पाहणं अतिशय महत्वाचं आहे।